राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. परत आपण स्वागत आहे मित्रांनो कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण रिव्ह्यू करणार आहोत हिरो स्प्लेंडर प्लसचं. मित्रांनो, एकदम बेस मॉडेल जाते, म्हणजेच की स्प्लेंडरचं एकदम बेसिक मॉडेल आहे मित्रांनो. ज्याही कस्टमरला किंवा ज्याही माणसाला वगैरे मॉडिफाय करायची असेल गाडी वगैरे मित्रांनो, तर हे मॉडेल एकदम बेस्ट आहे मित्रांनो. कारण की एकदा व्हॅल्यू फॉर मनी आहे, कमी बजेटमध्ये येऊन जाते मित्रांनो. आणि यामध्ये तुम्ही जसं तसं काम पण करू शकता मित्रांनो. बाकी या मॉडेलची मित्रांनो एक्सट्रीम प्राइस आपल्याला सोम ऑटोमोबाईल्स वाशिममध्ये मित्रांनो 77,600 रुपये एक्सट्रीम मित्रांनो. बाकी हिची जी मिनिमम डाऊन पेमेंट वगैरे ते तुम्ही 20,000 पर्यंत करू शकता. बाकी तुमच्या सिव्हिल स्कोअरवरती बी डिपेंड आहे मित्रांनो. करता मित्रांनो डिटेल रिव्ह्यू करा. बाकी चाबी करा आपल्याला या प्रकारे येऊन जाईल मित्रांनो. आणि मित्रांनो इथं तुम्हाला हिरोचं जे लोगो बॅजिंग वर आपली या प्रकारे येऊन जाईल मित्रांनो. आणि इथं तुम्हाला मित्रांनो हिरोचं लोगो येऊन जाईल मित्रांनो, या प्रकारे बघू शकता तुम्ही. बाकी मित्रांनो, आता बोलूया आपल्या गाडीच्या इंजिन वगैरेबद्दल. तर यामध्ये तुम्हाला एअर कुलंट 4 स्टॉकचं सिंगल सिलेंडर OSC इंजिन विचारणी दिलेले मित्रांनो, जे की 97.2 सीसी मध्ये येऊन जाते मित्रांनो. जे की मित्रांनो पॉवर काढून दिला आपल्याला 8.02 PS मध्ये. टॉर्क काढते मित्रांनो 8.05 न्यूटन मध्ये मित्रांनो. बाकी 9.8 लिटरचं याच्यात पेट्रोल टँकर दिलेलं मित्रांनो. आणि 1 ते 2 लिटर पर्यंत तुम्हाला रिझर्व पेट्रोल ठेवावं लागते मित्रांनो, कारण की याच्यामध्ये तुम्हाला सेन्सर करून जातात मित्रांनो. आता बोलायच्या क्लच वगैरेबद्दल, तर यामध्ये तुम्हाला मल्टीप्लेट वेट टाईप याच्यात क्लच वगैरे ऑफर केले आहेत मित्रांनो. बाकी जे डॅमेज वगैरे बद्दल आपण पाहायला गेलो तर 2000 mm मध्ये जी टोटल लांबी वगैरे मित्रांनो, जे आपल्या गाडीची टोटल रुंदी वगैरे मित्रांनो, ही आपल्याला 720 mm मध्ये मिळून जाईल. आणि आपल्या गाडीची उंची वगैरे मित्रांनो 1052 mm मध्ये मिळून जाईल मित्रांनो. तर राहिली गोष्ट मित्रांनो आपल्या गाडीच्या व्हीलबेस वगैरे बद्दल, तर ते आपल्या मित्रांनो 1236 mm मध्ये मिळून जाईल. बाकी आपल्या गाडीचं ग्राउंड वगैरे मित्रांनो 165 mm मध्ये मिळून जातं मित्रांनो. बाकी सॅलरी हायवे आपल्या गाडीची 785 mm मध्ये मिळून जाईल मित्रांनो. गरवेड वगैरे आपल्या गाडीचं 112 kg मध्ये येऊन जाते मित्रांनो. जास्त वजनार गाडी वगैरे नाही, लाईट वेट संग आपल्या येऊन जाते मित्रांनो. नॉर्मली आपल्याला आरामात हँडल करू शकता मित्रांनो. बाकी आता बोलायच्या ब्रेक डायमीटर वगैरे मित्रांनो, तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला समोर पण ड्रम ब्रेक ऑफर केलेले आहेत मित्रांनो. पाठीमागं मी ज्यांनी ड्रम ब्रेक ऑफर केलेले आहेत मित्रांनो. तर 130 mm मध्ये आपले ड्रम ब्रेक मिळालेले आहेत मित्रांनो. बाकी आपण जर बघायला गेलो मायलेज वगैरे मित्रांनो, तर कंपनी क्लेम जो मायलेज वगैरे मित्रांनो ते आपल्याला 60 ते 65 MPH आहे मित्रांनो. आणि जो हिचा टॉप स्पीड वगैरे आहे मित्रांनो, ही आपल्याला 87 MPH पर्यंत दिलेली मित्रांनो. बाकी मित्रांनो आपल्या गाडीचं जे लुक वगैरे समोर या प्रकारे आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. आणि जसं पाहिजे तसं मी मॉडिफाय वगैरे पण करू शकता मित्रांनो. बाकी सगळ्यात पहिले आपण इथं बोलूया मित्रांनो, तर इथं तुम्हाला हिरो स्प्लेंडर प्लसची बॅजिंग वर जाईल मित्रांनो. आणि खाली तुम्हाला जो हेडलाइट वगैरे आहे, तर यामध्ये तुम्हाला हेडन सेटअप मध्ये येऊन जाते मित्रांनो. हे टॉप ऑफ द लाईन किंवा सेकंड टॉप मॉडेलकडे गेले तुम्हाला LED मध्ये आपले DRS आणि लाईट वगैरे होऊन जाते मित्रांनो. बाकी इंडिकेटर तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये आपले पिवळा इंडिकेटर वगैरे दिलेले मित्रांनो. आणि याचं शेप वगैरे तुम्ही बघू शकता. बाकी आता आपण बोलूया मित्रांनो याच्या टायर्स वगैरे बद्दल. तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला 80-100-8चा टायर वगैरे दिलेले मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता. पॉलिश एवढी केलेली की दिसणार पण नाही मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही. बाकी याच्यामध्ये सीटचा टायर वगैरे दिले मित्रांनो, ट्यूबलेस टायर वगैरे जाते. बाकी मित्रांनो इथं तुम्हाला आपल्या हिरोचं लोगो वगैरे जाईल मित्रांनो. या बाजूला तुम्हाला स्प्लेंडर प्लसची बॅजिंग वरून जाईल मित्रांनो. आणि इथं तुम्हाला फर्स्ट किट वगैरे किंवा टूल बॉक्स वगैरे तुम्हाला मिळालेला आहे मित्रांनो. तुम्ही सामग्रीचं ठेवू शकता. तर त्यानं पण 2 सीसी मध्ये येऊन जाते मित्रांनो. पॉवर काढून देते 8.02 PS ची. टॉर्क काढते मित्रांनो 8.05 न्यूटन मीटर सांगा मित्रांनो. बाकी ब्रेकिंग आपण जर पाहायला गेलो मित्रांनो, तर यामध्ये तुम्हाला 60-40 ब्रेकिंग वर दिलेली मित्रांनो. आता मित्रांनो अशी नवीन गाडी आहे, तर मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला आता पहिले सेन्सर फक्त आपल्याला नॉर्मल गाडीमध्ये यायचे मित्रांनो. आता सायलेन्सरमध्ये पण सेन्सर वगैरे दिलेले मित्रांनो, जेणेकरून गाडी पोल्युशन कमी करावं. चांगला पॉईंट आहे मित्रांनो. पण आता कसं जर गाडी मॉडिफाय करणारे जे मुलं वगैरे आहेत मित्रांनो, तर त्याला याची प्रॉब्लेम वगैरे जाऊ शकते मित्रांनो. कारण की याचं तुम्हाला काही काही जुगाड वगैरे करावं लागेल मित्रांनो, कारण की याच्याशिवाय कामच नाही करणार. बाकी मित्रांनो पाठीमागचा जो टायर आपण पाहायला गेलो, तर हा पण आपल्या याच्यामध्ये सीटचा येऊन जाते, ज्याचं टायर साईज आपल्याला 80-100-18 याच्यात टायर वगैरे दिलेले मित्रांनो. ट्यूबलेस टायर वगैरे याच्यात दिलेले मित्रांनो. नॉर्मल सस्पेन्शन आपल्या गाडीमध्ये आपल्याला येऊन जाते मित्रांनो. बाकी जे रिअर लोकर आहे मित्रांनो आपल्या गाडीचं या प्रकारे आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. बाकी आता आपण बोलूया मित्रांनो आपल्या गाडीच्या मीटर वगैरेबद्दल. इंटरमध्ये तुम्हाला फुली डिजिटल मीटर वगैरे हे काय मिळणार नाही बेसिक मॉडेलमध्ये. बाकी तुम्हाला पूर्ण क्रोममध्ये येऊन जाते मित्रांनो. याचं लुक थोडं अलग येऊन जाते. बाकी इथं तुम्हाला मित्रांची टॉप स्पीड वगैरे 140 सांगितलेली आहे, पण ही मित्रांनो 87 किंवा जास्तीत जास्त 90 पकडू शकता तुम्ही. इथं जाऊ शकते मित्रांनो. इथं तुम्हाला याचं स्पीड मीटर वगैरे दिलेलं मित्रांनो, जसं आपल्या पहिले याचं तसंच मित्रांनो. बाकी तुम्हाला फ्युअलची इन्फॉर्मेशन मिळून जाईल मित्रांनो. मॅन्युअली तुम्ही चेकआउट करू शकता. बाकी मित्रांनो तुम्हाला स्टँडची वॉर्निंग, न्यूट्रल, ग्लो फ्यूल गाडीत नाही मित्रांनो. बाकी तुम्ही हाय बीम करता, इथं तुम्हाला हे बटन वगैरे आहे, तर हे लाईट वगैरे चालवून जाते मित्रांनो. बाकी इंडेक्स तुम्ही इथं खाली दिले मित्रांनो. आणि तुम्हाला जे चार्जिंग पॉईंट वगैरे ते तुम्हाला इथं दिले मित्रांनो. हे येऊन जाते मित्रांनो तुम्हाला USB मध्ये आहे. टाईप सी मध्ये मित्रांनो तुम्हाला स्प्लेंडर मध्ये तर येणार नाही मित्रांनो, बेसिक मध्ये तर. बाकी मित्रांनो या प्रकारे आपल्याला येऊन जाईल. बाकी याबद्दल तुम्हाला i3 वगैरे काही येणार नाही मित्रांनो. फक्त तुम्हाला याच्यातनी सेल्फ स्टाफ वगैरे आपल्याला ऑफर केलेले मित्रांनो. आणि किक स्टार्ट वगैरे पण याच्यातनी दिलेले मित्रांनो.
उद्या चालवून जर बॉयची बॅटरी वगैरे कधी खराब झाली तर तुम्ही हिला किक नंबर स्टँड वगैरे करू शकता मित्रांनो. बाकी या बाजू तुम्हाला मित्रांनो जसं आपल्याला हाय लो बीम वगैरे तुम्ही रिझूम करू शकता मित्रांनो डायरेक्टली. आणि इंडेक्स कंट्रोल वगैरे इथं तुम्हाला दिलेत आणि हॉर्न वगैरे दिले मित्रांनो. जसे पेट्रोल टँकर बद्दल आपण पाहायला गेलो तर 9.8 लिटरमध्ये दिलेले मित्रांनो आणि 2 लिटरपर्यंत तुम्ही याच्यातनी रिझर्व ठेवू शकता मित्रांनो पेट्रोल वगैरे. बाकी गेट्स वगैरे आपण पाहायला गेलो मित्रांनो तर 4 स्पीडमध्ये आपले येऊन जाते मित्रांनो. हे 4 गिअरच्या पाठीमागे लागून जातात मित्रांनो. बाकी स्टँडच्या याच्यात मित्रांनो आपल्याला सेन्सर करायच्या इथं दिले मित्रांनो बघू शकता तुम्ही. म्हणजेच की मित्रांनो जर तुमची गाडी गेअरात नाही असेल तर ही गाडी आपली स्टार्ट होणार नाही मित्रांनो. स्टँड खाली असेल तर जेव्हा मित्रांनो स्टँड वरती असेल तेव्हाच आपली गाडी स्टार्ट होऊ शकते. बाकी मित्रांनो जसं लेडीज पाठीमाग बसतील तर पाय ठेवण्यासाठी जागेवर तशी दिलेली मित्रांनो. चेन कव्हर वगैरे प्रॉपरच्या दिलेली मित्रांनो. मेन्स्ट्रीम वगैरे पण ऑफर केलेला आपल्याला. बाकी पाठीमाग आपलं फुस्टेप वगैरे दिले मित्रांनो. बाकी स्प्लेंडर पची बॅचिंग आपल्या येऊन जाईल मित्रांनो. बाकी आता आपण बोला आपल्या गाडीच्या सीट वगैरे बद्दल तर या प्रकारची सीट वगैरे जाते मित्रांनो. चांगली लंबी आणि मोठी सीट वगैरे ऑफर केली मित्रांनो. तर याच्यावरती कमीत कमी 3-4 जण पण बसू शकतात मित्रांनो. बाकीचे पेट्रोल टँक तर तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो. आता ही जशी नॉर्मली कसं राहते मित्रांनो गाडीमध्ये एका ह्याच्यात आपले पेट्रोल टँक ओपन होऊन जाते मित्रांनो. पण स्प्लेंडर आता एवढी जुनी गाडी मित्रांनो तरी अजून याच्यात ही सिस्टम चालू आहे. या प्रकारे तुम्हाला ओपन करावं लागेल. त्यानंतर तुम्ही पेट्रोल टाकू शकता मित्रांनो. डायरेक्ट तुम्ही याच्यातनी टाकू शकत नाही. ही सिस्टम याच्यातनी अजून चालू आहे मित्रांनो. तरी अजून याला बंद नाही केलं कंपनीनं. कारण कंपनीवाला पण माहिती हिचं एक टाईपमध्ये सिग्नेचर झाली स्प्लेंडरची मित्रांनो. या प्रकारे बाकी मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला डिजिटल स्पीडोमीटर वगैरे काहीच मिळणार नाही. यासाठी तुम्हाला मित्रांनो एक्स्ट्रेट मॉडेलकडे जावं लागेल कारण की ते आपलं सेकंड टॉप मॉडेल आहे. त्यामुळे तुम्हाला मग ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी यासाठी फीचर्स येऊन जातील मित्रांनो. बाकी पाठीमागे आपण पाहायला गेलो मित्रांनो तर यामध्ये तुम्हाला नॉर्मल आपल्या टिल्लाईट वगैरे येऊन जाते मित्रांनो. या प्रकारे मित्रांनो आणि वरती तुम्हाला हिरोचा लोगो येऊन जाईल मित्रांनो. इंडेक्सवर आपल्या साईडला येऊन जातो मित्रांनो. नंबर वगैरे तुम्ही इथे लावू शकता मित्रांनो. बाकी रिफ्लेक्टर वगैरे बाकीच्या मर्क्युरीचं छोटंसं आहे. मला माहिती जे लोक याला मॉडिफाय करणार आहेत याला कापणार तिथून तेव्हा पूर्ण पण कापू शकतात मित्रांनो. बाकी साईड लोक मित्रांनो आपल्या गाडीचं हे प्रकारे होऊन जाईल मित्रांनो. तुम्हाला रिव्ह्यू व्हिडिओ कसा वाटला मराठीमध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि यानंतर तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा रिव्ह्यू व्हिडिओ बघायचा मित्रांनो मराठीमध्ये ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. राम सगळ्यांना.